नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे. परंतु जर तुम्हाला या हप्ता मिळवायचा असेल तर काही अटी पूर्ण कराव्या लागतील, तरच तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार आहे. ह्या अटी कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, राज्य सरकार अंतर्गत अनेक अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मदत होते. अनेक शेतकरी या योजनेचा आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण ही रक्कम आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा स्रोत बनलेली आहे. त्यामध्ये लाभार्थी यादीमध्ये नाव तपासण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते बघू. मित्रांनो, तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर किंवा तुमचे नाव चेक करायचे असेल तर तुम्हाला राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही वर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचे यादीमध्ये नाव तपासू शकता. ते गेल्यावर तुम्हाला तुमच्या शेतीचे निगडीत प्रश्न विचारले जातील. ती व्यवस्थित भरल्यानंतर तुमची यादी आपोआप ओपन होणार आहे. तर कोणाला मिळणार याचा 2000 रुपयाचा हप्ता ते बघू. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे आधार शेडिंग करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे आणि बँकेशी लिंक करणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर बँकेशी जोडून घ्या. तुमचे नाव चुकले आहे का तपासा. बँकेवर काही कुठे चूक झाली आहे का ती तपासा, चेक करा. तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पैसे मिळतील. म्हणजेच मित्रांनो, तुमचं संपूर्ण नाव सारखं असलं पाहिजे बँकेमध्ये आधार कार्डवर सारखं असलं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या यादीत नाव पाहायचं असेल तर लिंक दिली जाईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं नाव बघू शकता. धन्यवाद.